तर तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पावसाची संततधार कायम आहे। आंबोलीसह दोडामार्ग तालुक्यामध्ये पावसाची सध्या रिपरिप पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढचे 2 दिवस आता ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून सर्वत्र पावसाची बॅटिंग पाहायला मिळते, तर रात्री आंबोलीसह दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। आज सकाळपासून पावसाची रिपरिप कायम असल्याचं पाहायला मिळतं। कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। संततधार पाऊस आहे। काही ठिकाणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस हा पडलेला पाहायला मिळतोय। मात्र आज बघितलं तर सकाळी जरी पावसाने काही काळ विश्रांती घेतलेली असली तरी मात्र रात्रीपासून जो पाऊस आहे तो सतत पडत आहे। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता सर्वाधिक पाऊस हा सध्या दोडामार्ग आणि आंबोली परिसरात पडलेला पाहायला मिळतो। सध्या हा जो पाऊस पडतोय त्यामुळे शेतकरी आहे तो सुखावलेला आहे। दुबार पेरणीचं जे संकट होतं ते या पावसामुळे शेतकऱ्यांवरचं टळलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामांना सध्या जोर धरलेला पाहायला मिळतोय। पुढील 3 तासासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। सुरेश कवडेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। पुढची बातमी सुद्धा पावसाची धुळ्यामधून आहे। धुळे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा कहर